नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, खरीप हंगामासाठी 1 रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामातील कोणकोणत्या पिकावरती शेतकऱ्याला पीक विमा भरता येणार आहे आणि पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला पीक विमा भरता येईल का? पीक विमा भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे? ए टू झेड माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आताच लगेच आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे डेली अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत राहतील मित्रांनो. तर खरीप हंगामातील पीक विम्याची ए टू झेड माहिती जाणून घेऊया. चला. शेतकरी मित्रांनो, कोणत्याही हंगामातील पीक विमा भरतावेळी तुम्ही कोणकोणत्या पिकावरती विमा भरता येणार आहे? कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला विमा भरता येईल का? बिगर कर्ज शेतकऱ्याला विमा भरता येईल का? किती तारखेच्या आत मुदतीच्या आत पीक विमा भरायचा आहे? ही माहिती, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, ही अशी माहिती आहेत, हे तुम्ही पीक विमा भरण्याच्या आधी समजून घेण्याचं गरजेचं आहे. हे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो. ती माहिती सांगतो, पहा कोणकोणते समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाने www.pmfby.gov.in ह्या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली आहे. यंदा देखील शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांच्या विमा भरण्याची केवळ 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये खरीप 2024साठी कोणकोणती पिके आहेत पहा. भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारले, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामातील पीक विमा भरण्याची अंतिम मुदत तारीख 15 जुलै 2024 आहे. शेतकऱ्यांनी त्यापूर्वीच आपला पीक विमा भरून घ्यावा. शेतकरी मित्रांनो, अधिसूचित पिके घेणाऱ्या सर्व शेतकरी, कुळाने आगर भाडेपट्टी शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह ह्या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यासह देखील ह्या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्याची अंतिम दिनांक आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचं आहे. ही पॉईंट आहे. कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला त्यांचं पीक विमा योजनेच्या भाग घेण्याच्या अंतिम 7 दिवसाचं बँकेचं विमा हप्ता न भरण्याचं जो लेखी असतो तो बँकेला कळवायचा आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला 7/12चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीची स्वयं घोषणापत्र अधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिसच्या सेंटरच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभागी होऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलवर सही घेऊ शकता. तर बिगर कर्ज शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीनं त्यांचं पीक विमा कुठं CSC सेंटरवरून बँकेमध्ये जाऊन किंवा pmfby.gov.in या पोर्टलवर सुद्धा त्यांनी त्यांचा पीक विमा भरू शकता दिलेलीच्या मुदतीच्या आत. मित्रांनो, खरीप हंगामातील कोणकोणत्या पिकावरती पीक विमा भरता येणार आहे? पीक विमा भरण्याची शेवटची तारीख काय आहे? कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला पीक विमा भरता येईल का नाही हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पीक विमा कुठून कसा भरावा, पीक विमा भरताना कोणते कागदपत्र लागणार आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती सबस्क्राईब न करता जाऊ नये चॅनलला. प्लीज करून शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा. इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ परत भेटूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.